ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। राज्यसभा निवडणुकीत पत्ता कट झाल्यानंतर महादेव जानकर यांचे मोठे वक्तव्य। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत। महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना लोकसभेची एक जागा व राज्यसभेची एक जागा देण्याचे ठरले होते, असे स्वतः महादेव जानकर यांनी जाहीर केले। मात्र नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत दोनपैकी एकाही जागेवर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला संधी मिळालेली नाही। या संदर्भात त्यांना विचारले असता महादेव जानकर यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे। पहा नेमकं काय म्हणले ते। राज्यसभा येणार होती असं तुम्ही वक्तव्य पण केलं होतं, तुम्ही त्या संदर्भात नाराज आहे का? बिलकुल नाही नाराज। प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाची माणसं घ्यायचा अधिकार आहे। ज्यांनी ज्यांनी आयुष्यभर 30-40 वर्ष पक्षात काम केलं असतं, डेडिकेशन, डिव्होशन अँड डिटर्मिनेशन, त्यांना संधी देतात। आपण कुणावर नाराज होऊ नये। माहितीत आम्हाला एक जागा त्यांनी दिली होती, आम्ही सॅटिस्फॅक्शन, पराजय झाला हा त्यांचा दोष नाही ना विषय। त्यामुळे आपण कुणावर नाराज नाही। राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार निवडून येईल आणि मी दिल्लीला लोकसभेत जाईल किंवा राज्यसभेत जाईल माझ्या ताकद। लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीकडे जात असलेल्या महादेव जानकर यांना पुन्हा एकदा महायुतीत आणत त्यांना लोकसभेची एक जागा व राज्यसभेची एक जागा देण्याचा शब्द दिला असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली। मात्र राजकारणात होत असलेल्या चढउतारामध्ये महादेव जानकर यांच्या पक्षाला कोणतीही जागा दिलेली नाही। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।